नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा करत असतील तर ओबीसी समाज देखील राज्यभरात मराठा आमदारांची पाडण्याची भूमिका घेईल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी यावेळेस केली. तर ते रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्याच्या व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भुजबळावरील टीका केल्याचं प्रत्युत्तर दिलं. तर भुजबळ यांना पाडण्याची भाषा केली जात असेल तर 160 मराठा आमदार पाडण्याची भूमिका ओबीसी समाजाकडून घेत आहे. तर सरकारने सगळे सोयऱ्याचा GR काढला तर सरकारचे सर्व आमदार पाडू. राज्य सरकारने नव्याने वाटप करण्यात आलेले कुणबी दाखले रद्द करावेत, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी यावेळेस केली. आणि मनोज जरांगे पाटील दररोज आपल्या नवनवीन मागण्या बदलत गेले आहेत. यामुळे मराठा आंदोलकांची दिशा भरकटली आहे. तर मनोज जरांगे यांनी विधानसभेत उमेदवारी दिली तर ओबीसी देखील आपली ताकद दाखवून जे ओबीसी आरक्षणाला विरोध करतील त्यांना पाडण्याचं काम करेल. याची टायर लोकसभा निवडणुकीत झाली आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हणाले. तर मनोज जरांगे पाटील यांना रविवारी पुण्यात शांतता रॅलीनंतर भोवळ आली होती. तर यानंतर त्यांना उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावर कालपासून रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.